प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही लाईन तुम्ही गुड थॉटच्या स्वरूपामध्ये लहानपणापासून आत्तापर्यंत 100 नाही, 1000 नाही, करोडो लाखो वेळा ऐकलेली असेल. बट या लाईनीचं रिअलायझेशन तुम्हाला कधी झालं नसेल, एक्सपिरियन्स कधी केला नसेल, अनलेस अँड अंटिल तुम्ही फार सिरियस स्टुडंट आहात जो की एका गोलवरती फुल्ली डेडिकेटेड आहे. या टॉपिकवरती मी मागे देखील व्हिडिओ बनवला होता आणि जस्ट मला आत्ता देखील फील झालं की मी हा व्हिडिओ बनवला पाहिजे वन्स अगेन, जेणेकरून माझी स्टोरी टेलिंग इम्प्रूव्ह होईल, तुम्हाला देखील इंटरेस्ट वाटेल या व्हिडिओमध्ये. सो दिस वॉज द रिअल रिझन्स बाय विच आय एम मेकिंग दिस व्हिडिओ. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नो बडी इज परफेक्ट, दॅट्स वाय पेन्सिल हॅव इरेजर. हे जे दोन थॉट्स आहे हे इंटरलिंक्ड आहे, समजतं आहे तुम्हाला. कारण नो बडी इज परफेक्ट, दॅट्स वाय पेन्सिल हॅव इरेझर. आणि ते पण परफेक्शन क्रिएट करण्यासाठी, ते परफेक्शन बनवण्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा थॉट एकदम सटीक बसतो. आता दोन थॉट्सची लिंकिंग तुम्हाला कुठे ना कुठे क्लिक झाली असेल आणि ते प्रत्येकजण या थॉट्सचा रिअल लाईफ एक्सपिरियन्स आपल्या लाईफमध्ये घेत असतो. जसं की मी देखील घेतला. मला तबला लर्न करायचा होता तेव्हा मी सुरुवातीला असा विचार नाही केला की मला एका महिन्यामध्ये सर्व काही शिकायचं आहे. ऑफकोर्स माझं जेव्हा एकदम फालतू माइंड होतं त्यावेळेस मला असे विचार यायचे की 1 महिन्याचं शिबिर जॉईन करून मी अगदी प्रो लेवलचा तबला प्लेअर बनेल वगैरे वगैरे. बट ॲट द बॅक ऑफ माय माइंड मला माहिती होतं की एका महिन्याने काहीही होणार नाही आहे. जे महाराज मला 9 वर्ष आळंदीतून ट्रेनिंग घेऊन शिकवायसाठी आलेले आहे ते कुठे ना कुठे 9 वर्षाने सक्सेस झालेले आहे बिझनेस वगैरे एस्टॅब्लिश करण्यामध्ये, वॉट एव्हर. बट द थिंग हिअर इज प्रॅक्टिस. त्यांनी 9 वर्ष प्रॅक्टिस केली. ते बरेच आम्हाला त्यांचे उदाहरणं सांगायचे. त्या उदाहरणांवरनं असं समजून यायचं की त्या लेवलची प्रॅक्टिस मी करणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. नॉट नेक्स्ट टू इम्पॉसिबल, बट माझा आळस त्यावेळेस, असं माझ्या आळसाची कंडिशन बघून त्यावेळेस मला ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. सिमिलरली झाकीर हुसेन नावाचे तबला प्लेयर आत्ता पास्ट आऊट झाले या दुनियामधनं. त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू मी ऐकत होतो तेव्हा ते बोलायचे, ते प्रॅक्टिस करायची पद्धत त्यांची अशी असायची की जो डग्गा आहे तबल्याचा तो असा टच करून 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 पार फुटून जायचा. म्हणजे इतक्या हार्ड लेवलची प्रॅक्टिस त्यांचे उस्तादजी, त्यांचे जे कोणी ट्रेनर होते ते त्यांच्याकडून करून घ्यायचे. आणि दॅट्स द रिअल रिझन की जे झाकीर हुसेन जगामधले सगळ्यात बेस्ट तबला प्लेयर बनले, त्याच्या मागचं हे बेस्ट रिझन आहे. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, एक चमडीचा एक किती जाड असतं ते, राईट, ते डग्याचं किती जाड असतं ते वरचं, तर ते कातडे अगदी टच करून 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 या लेवलवरती प्रॅक्टिस करणं, या लेवलवरती त्यांचं प्रॅक्टिस करणं थांबवणं, ज्या लेवलवरती ते डायरेक्ट कातडे फाटेल त्या लेवलची प्रॅक्टिस त्यांना जगातील सर्वात मोठा तबला प्लेयर बनवते. आणि दीज आर द टिपिकल थिंग्स, दीज आर द टिपिकल एक्झाम्पल्स, जेणेकरून तुम्हाला एक सेन्स ऑफ सिरियसनेस येतो या गोष्टीमध्ये, सेन्स ऑफ सिरियसनेस येतो ॲक्सेप्टन्स करण्यामध्ये की रिअली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बट ही गोष्ट तबल्यापुरती किंवा एखादी गोष्ट नवीन आहे ह्यामध्ये खूप छान वाटते. बट सेम गोष्ट मी जर माझ्या स्टडीमध्ये आणली तेव्हा स्टडीजमध्ये मॅथमॅटिक्ससारखा विषय असतो. मॅथमॅटिक्समध्ये जे नवीन काही कॉन्सेप्ट्स वगैरे आहे त्या कॉन्सेप्ट्सला मी स्टडी करण्याचा ॲप्रोच असा ठेवतो ज्या ॲप्रोचने मला पहिल्याच वेळेस स्टडी करून सर्व काही समजेल. बट दॅट इज अ टोटली रॉंग ॲप्रोच. तुम्ही देखील असं करायचा प्रयत्न करत असाल बट नेवर तुम्ही ते करू नका, कधीच करू नका. कारण इट विल एंड अप विथ, तुम्हाला ते शेवटी एक एंडलेस लूपवरती ट्रॅक करून ठेवेल, ज्या लूपमध्ये फक्त तुम्ही परफेक्शनच चेज करत राहशाल रॅदर दॅन डुईंग प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस करताना चुका होता त्या ॲक्सेप्ट करणं आपल्याला आता आपल्याला माहीत नाही बट माझ्यामध्ये स्टडीजमध्ये प्रॅक्टिस करून चुका करणे इज लाईक म्हणजे वेगळीच काही गोष्ट आहे. मी ती कधी ॲक्सेप्टच नाही करू शकलो. सो आता कुठे ना कुठे मला ॲक्सेप्टन्स येतो आहे कारण मी ट्राय करतो आहे रिपिटेटिवली स्टडी करण्याचा, रिव्हिजन थ्रू वगैरे वगैरे. मला रिअलाईज होतं आहे की प्रॅक्टिस इज द थिंग. आणि त्या प्रॅक्टिसमधने तुम्हाला ज्या चुका वगैरे होत आहे त्या ऑब्वियस आहे, त्या ॲक्सेप्ट करा आणि जस्ट डू इट अगेन अँड अगेन अँड अगेन. ब्रूस ली माहिती आहे तुम्हाला? ब्रूस ली
जे होते. त्यांचं एक फेमस कोट आहे आणि तुम्ही देखील त्याच्या अगदी चांगल्या प्रकारे वाकिफ असाल. तर त्यांचा कोट असा आहे की मी किंवा त्यांची थिंकिंग अशी आहे, ते बोलायचे की मी अशा व्यक्तीला कधीच घाबरणार नाही जो व्यक्ती 1000 दिवस किंवा व्हॉटेवर लाँग टाईमपर्यंत लाँग टाईमपर्यंत मल्टिपल मूव्हज प्रॅक्टिस करतो आहे ऑन डेली बेसिस कन्सिस्टंटली. बट रॅदर दॅन मी एका व्यक्तीला फार घाबरेल जो व्यक्ती एकाच मूव्हला 1000 लॅक्स ऑफ टाईम एकाच मूव्हजला प्रॅक्टिस करतो आहे. आय डोंट नो, मला एवढं सांगता नाही आलं परफेक्ट, बट आय नो की तुम्हाला मिळालं असेल मला काय म्हणायचं आहे ते. आय जस्ट वॉन्टेड टू से इज दॅट ब्रुसलीपासून, झाकीर हुसेनपासून, आपल्या स्टडीजपासून, सर्व गोष्टींपासून आपला जो आधीपासून जो थॉट आपण ग्रँटेड घेतला होता, दॅट इज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तो थॉट अगदी ट्रू आहे याचं रिअलायझेशन आपल्याला ह्या स्टोरीजमधनं प्रूव्ह होतं. आणि कन्क्लूड करायचं जर झालं तर you have to always practice to master any kind of skill. I mean any kind of, each and every kind of skill needs the practice, and perfection will always follow practice. That's what, म्हणजे जर तुम्हाला प्रो बनायचं असेल तर प्रॅक्टिसशिवाय देर इज नो एनी ऑप्शन. हार्डवर्कशिवाय देर इज नो, हार्डवर्कलाच आपण प्रॅक्टिस म्हणतो, कारण एखादी गोष्ट शिकायला सुरुवातीच्या वेळेस काही किंवा एखाद्या गोष्टीला अंडरस्टँड करायला काहीच वेळ लागत, बट ती अंडरस्टँडिंग तुमच्या माइंडमध्ये लाईफ टाईम ठेवायसाठी ती रिव्हिजनची जी प्रॅक्टिस करावी लागते, सारखं तुम्हाला त्या गोष्टींमधनं त्या सेट ऑफ त्या थॉट्सच्या पॅटर्नच्या सेट्समधनं सारखं जावं लागतं. ही गोष्ट प्रॅक्टिस म्हणतात याला, आणि यालाच हार्डवर्क म्हणतात. इन टर्म्स ऑफ इफ यू आर लर्निंग, हार्डवर्कचे बरेच प्रकार आहे, बट इन दिस केस हार्डवर्क मीन्स रिव्हिजन. सो या, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. दिस व्हिडिओ एक्सप्लेन्स की व्हाय प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.